रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन डोंगरात वसलेलं गाव, चारही बाजूंनी डोंगरच डोंगर. त्यामध्ये आहेत मातीची घरं, घराच्या भिंतींवर छत म्हणून पत्रे आणि त्या भिंतींवर पत्र्यावर शेवाळाचा साठलेला जाड असा थर. याचं कारण म्हणजे सतत पडणारा संततधार पाऊस आणि दमट वातावरण. दिवसातला काहीच वेळ इथं सूर्यप्रकाश येऊ शकतो. याचं कारण चारही बाजूंनी असलेले उंच उंच डोंगर. आज आपण जाणार आहोत फोपसंडी या गावाला. फोपसंडी म्हणजे एकदम इंटरेस्टिंग नाव तुम्हाला वाटलं असेल की असं कसं नाव आहे, हे ऐकलं नाही कधी या गावाचं नाव. तर असं युनिक गाव नगर जिल्ह्यामधल्या अकोले तालुक्यामध्ये तुम्हाला सापडतं. ब्रिटिश काळात नगर जिल्ह्यामध्ये पोप नावाचा एक ब्रिटिश अधिकारी काम करायचा. आता नगर जिल्हा तसं पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यात सुद्धा पर्जन्यछायेत येतो. अकोले तालुक्याचा भाग याच्यामध्ये भरपूर पाऊस पडतो. त्याच्यामुळे कदाचित आठवड्याभराचा थकवा, उष्णता घालवण्यासाठी हा जो पोप अधिकारी होता तो या अशा सुंदर गावामध्ये जात असेल. त्या गावामध्ये त्याचं एक दगडी घर सुद्धा आहे. आत्ता सुद्धा त्याचे अवशेष बाकी आहेत, आपल्याला ते दिसतात सुद्धा. पण एक विशेष गोष्ट होती की हा जो पोप नावाचा अधिकारी होता तो फक्त रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशीच तिथे यायचा, म्हणजेच यायचा संडेला. तर संडेला येणारा पोप म्हणून पोप संडे, फोपसंडी असं या गावाचं नाव फोपसंडी पडलं. नगर जिल्ह्यामधला अकोले तालुका म्हणजे खरंच मी अनेकदा सांगितलंय की खरंच स्वर्ग अवतरल्यावर कसं दिसेल पृथ्वीवर, हा अकोले तालुका तसाच दिसतो. नगरवरनं निघालो, अकोले तालुक्यापर्यंत पोहोचलो. राजूर नावाचं गाव. राजूर ही एक बाजारपेठ आहे. त्या आसपासच्या सर्व गावांसाठी कुठलीही छोटी मोठी वस्तू घ्यायची असेल, इवन भाज्या घ्यायच्या असतील तरीही त्यांना राजूरपर्यंत यावं लागतं. मग कधी कधी हा प्रवास 25 किलोमीटरचा, 30 किलोमीटरचा सुद्धा असतो. आणि सरळ रस्ता नाही तर घाटाघाटांचा रस्ता असतो. काही अगदी दुर्गम गावांमध्ये तर हॉस्पिटल्स, रुग्णालय अजिबात काहीच नाहीये. त्यांना कुठल्याही मेडिकल प्रॉब्लेमसाठी राजूरपर्यंत यावं लागतं. राजूरवरनं घाटाच्या रस्त्याने सह्याद्रीचं सौंदर्य न्याहाळत आम्ही पोहोचलो फोपसंडी गावापर्यंत. एक सिमेंटचा रस्ता तिथपर्यंत जातो हे बघून खूप छान वाटलं. जेव्हा तुम्ही गावामध्ये पोहोचता किंवा गावापासून थोडेसे लांब असता तेव्हा एका नजरेमध्ये संपूर्ण गाव तुम्हाला दिसतं आणि तेव्हा कळतं की हे किती छोटंसं गाव आहे. अनेक मातीची घरं तुम्हाला दिसतात, पत्रे त्याच्यावर टाकलेले दिसतात. कुठल्याही प्रकारचा मॉडर्नपणा तिथे दिसत नाही आणि तुम्हाला बरं वाटतं. पण गावामध्ये शाळा आणि उंच पाण्याची टाकी सुद्धा आहे हे पाहून अजूनच छान वाटतं. गावामध्ये राहणाऱ्या धनंजय दादाच्या घरी आम्ही गेलो. बऱ्यापैकी संध्याकाळ झाली होती आणि रात्र होणार होती. मातीच्या घरामध्ये आम्हाला मुक्काम करायचा होता. अतिशय खमंग असणारा असा लोकल तांदळाचा भात आम्ही तिथे खाल्ला. सोबत होतं भरीत, भाकरी, लोणचं, ठेचा, सगळं काही. धनंजयच्या 95 वर्षाच्या आजी आहेत. दरवेळी त्या गेल्यावर आम्हाला विचारपूस करतात. आम्ही सुद्धा त्यांना विचारतो की आजी तब्येत बरी आहे ना? तर त्या म्हणतात की वय 95 आहे माझं, तरीही म्या डोंगर फिरती. त्यांचा उत्साह आणि त्यांची हेल्थ बघून खरंच आपल्याला इन्स्पिरेशन घ्यावंसं वाटतं. आजींनी अनेक दिवसांपासून बनवलेला जांभळाचा रस आम्हाला पाजला. त्यानंतर जी झोप लागली ना, आहा, एक नंबर. डायरेक्ट सकाळीच उठलो. फोपसंडी गावामध्ये येणं हेच एक पर्यटन करण्यासारखं मला वाटतं. कारण त्या गावाचा एक्सपिरियन्स हाच एक युनिक एक्सपिरियन्स असतो आपल्या शहरी लाईफ पासून. पण यापुढे सुद्धा आम्हाला एक छोटासा ट्रेक करून एका ठिकाणी जायचं होतं. त्या ठिकाणाचं नाव रांजणा वॉटरफॉल. रांजणा धबधब्याला जाताना फोपसंडीमधनं एक छोटासा ट्रेक तुम्हाला करावा लागतो. तुम्ही चालत जाता, आसपास डोंगर असतात, छोटे झरे असतात, गावातली लोक दिसतात, गुरं दिसतात चरताना आणि भात शेती दिसते. वर असतो सतत पडणारा पाऊस आणि वातावरण एकदम प्रसन्न आणि हॅपी होऊन गेलेलं असतं. मग आपण फायनली पोहोचतो रांजणा धबधब्यापर्यंत. रांजणा धबधबा हा इतर अतिभव्य अशा धबधब्यांमध्ये येत नाही. पण त्याचं वैशिष्ट्य हे की तो अतिशय उंचावरून पडतो आणि तो ज्या डोंगरामधनं पडतो त्या डोंगराचा आकार रांजणासारखा झालेला आहे, म्हणून याचं नाव रांजणा धबधबा.
उंचावरून कोसळून तो एका मोठ्या अशा खडकावर पडतो. त्या खडकावर तुम्ही चढून जाऊ शकता, अगदी तुम्ही त्या धबधब्याच्या खाली उभे राहू शकता, पण त्यानंतर दुखणारं डोकं हे म्हणजे तेवढं तुम्ही सहन करायला पाहिजे, काय हरकत नाही. धबधब्याचा मारा तुमच्या डोक्यावर जेव्हा पडतो तेव्हा आपल्या डोक्यावर काही टेन्शनच नाही असं वाटायला लागतं. डोकं हँग होणं काय असतं हे तिथे आपल्याला कळतं. ऋषीमुनींच्या पोजमध्ये, मेडिटेशनच्या पोजमध्ये तिथे फोटोज काढले आणि म्हटलं की माझ्या ओळखीच्या सगळ्यांना फोपसंडीबद्दल मी नक्की सांगणार आणि इथे घेऊन येणार. तुम्ही सुद्धा पावसाळा सुरू आहे तोपर्यंत तरी ॲटलिस्ट फोपसंडीला एकदा नक्की जाऊन या. RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.